हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवला होता मस्त असा झणझणीत सुक्या बोंबलाचा रस्सा. त्यासाठी ते एक जुडी बोंबील घेतले. वाटण्यासाठी खोबरं, कांदा, भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर, थोडेसे धणे आणि आलं लसणाची पेस्ट. आता बोंबलाची जुडी सोडून घ्यायची. व्यवस्थित हे बोंबील आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. शेपटाचा, डोक्याचा, आजूचा, बाजूचा सर्व भाग काढून घ्यायचा. व्यवस्थित बोंबील साफ झाले की याचे 1 ते 1.5 इंचाचे तुकडे तयार करायचे आहेत. अशा प्रकारे सर्व बोंबील मी साफ करून घेणार आहेत. अगदी झणझणीत असं कालवण होणार आहे आपलं. चला, आता कढईमध्ये हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. घरभर याचा वास पसरतो. धूर येऊ लागला की समजा तुमचे बोंबील भाजले गेलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये हे बोंबील मी काढून घेते. इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बोंबील टाकायचे आणि हलक्या हाताने चोळून याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत हे बोंबील आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आता वाटण भाजून घेऊया. कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलं. कांदा मस्त भाजून घेतला. त्यानंतर खोबरंही भाजून घेतलं. धणे भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता ह्या कालवणासाठी मी अजून एक सिक्रेट म्हणजेच थोडंसं कोकम वापरणार आहे. मस्त चव लागते. चला, मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी याचं वाटण करून घ्यायचं. बघा, मसाला तयार आहे. आता करूया फोडणीची तयारी. कढईमध्ये 3-4 चमचे तेल टाकलं. वाटण त्यामध्ये टाकलं. मस्त तेलामध्ये वाटण परतून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट टाकली. आलं लसणाचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकला. त्यानंतर 1 चमचा हळद टाकली. आता मस्त तेलामध्ये हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटू लागलं चला की त्यामध्ये बोंबील टाकायचे. बोंबीलही या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तुम्हाला रस्सा दाटसर, पातळ किती लागतो त्याप्रमाणे. आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे भिजत ठेवलेलं कोकम. आता मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचं आणि मोठ्या आचेवरती छान आता 3-4 उकळ्या काढून घ्यायचा. चला 3-4 उकळ्या झालेल्या आहेत. बोंबीलही आपले छान शिजले गेलेले आहेत. गॅस बंद करायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपलं झणझणीत असं सुक्या बोंबलाचं कालवण म्हणजेच बोंबलाचा रस्सा. नक्की ट्राय करा. आता हा गरम गरम रस्सा तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.